मेष राशी 27 ते 31 मे धक्कादायक सत्य या 5 दिवसात 5 मोठ्या घटना घडणारच ऐकून फुटेल घाम. मेष राशीच्या जातकांनो येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अंतिम क्षण आता जवळ आले आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे, कारण या काळात शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहेत. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानकच घडतील ज्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल, पण या घटनांच्या मागे एक मोठा दैवी संकेत दडलेला आहे. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे, तुम्हाला हा काळ घडवण्यासाठी आला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे खूपच आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानकच जबाबदाऱ्या वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळणे, हे सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य देखील मजबूत होईल. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. दुसरी घटना तुमच्या नातेसंबंधांमध्ये दिसून येईल. काही गैरसमज, संवादातील तुटेलपणा किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं. बुधाच्या ग्रहाचा प्रभाव हा कमी असलेल्या शब्दांचा गैरअर्थ देखील निघू शकतो. त्यामुळे शांत राहा, वाद टाळा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यांना वेळ द्या. आता पुढे जी तिसरी घटना सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते, त्यामुळे ही घटना शेवटपर्यंत नक्की ऐका. आता तिसरी घटना आर्थिक बाबींशी संबंधित आहे. अचानकच खर्च वाढणे, पैशांचे नियोजन बिघडणे किंवा एखादी अडचण निर्माण होणे हे संभव आहे. पण गुरुची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर ओम शनिश्चराय नमः हा मंत्र शांत मनाने 108 वेळा जपा. यामुळे प्रभाव कमी होईल आणि मन देखील तुमचं स्थिर होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता चौथी घटना तुमच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम करू शकते. तुम्हाला अचानकच चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ हा जाणवू शकतो, पण ही स्थिती तात्पुरती आहे. ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी इथे औषधासारखे काम करणार आहे. आता जी पाचवी आणि गुप्त घटना आहे, जी ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. पाचवी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आता खरा मार्ग समजवायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण ते तुमच्यासाठीच योग्य असेल. कारण या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो, आणि तो म्हणजे शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करता, तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. फक्त तिळाचे दानच नाही, तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याचे पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप तुम्हाला मदत करेल. पण लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे, तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा थांबतील असे तुम्हाला जाणवू शकते,
एखादं नातं दूर जाणं, एखादी योजना फसणं किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणं, हे सर्व तुम्हाला थोडं धक्का देऊ शकतं. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगतं की जे काही तुमच्यापासून दूर जात आहे ते तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत होतं. त्यामुळे त्या गोष्टींचं निघून जाणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला प्रश्न विचारा की मला खरंच काय हवं आहे? माझं खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे? अशा आत्मपरीक्षणातूनच तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला आता असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढवेल की तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटा दिवा लावणे ही एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय आहे. पिंपळ हे शनी आणि प्रदोषाशी संबंधित आहे, त्यामुळे त्याच्या पूजेमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता आणि काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक प्रकारची शांतताही अनुभवास येते. जर हा उपाय तुम्ही नियमित केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागतील. विशेषतः या काळात हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिकच लवकर जाणवू शकतात. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील होऊ शकतो. झोपेचा अभाव, थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ योग, प्राणायाम किंवा ध्यानासाठी द्या. हे केल्याने तुमचं मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणं हे या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळी शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम करू शकतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलू शकते. हे चुकवू नका, कारण या काळात तुमचा देवावर विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी एक गोष्ट मनात लक्षात ठेवा, हेही दिवस जातील. ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक ग्रहाची दिशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थितीही बदलते. त्यामुळे निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्यास तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे, हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या ठरतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे यश, समाधान आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठं असेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही सुद्धा मेष राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.